श्री स्वामी समर्थ. नमस्कार. कन्या राशीच्या जातकांनो, 1 ते 10 ऑगस्ट दरम्यान 3 ग्रहाचे महातांडव आणि शनिदेवाची करडी नजर तुमच्या आयुष्यात भयंकर वादळ आणण्यासाठी सज्ज झाली आहे. कारण या 10 दिवसात 5 मोठ्या घटना तुमच्या आयुष्यात घडणार म्हणजे घडणारच. ही भविष्यवाणी काळ्या दगडावरची पांढरी रेस आहे मित्रांनो. कारण कन्या राशीच्या जातकांनो, ऑगस्ट महिन्याची पहिली 10 दिवस तुमच्या धैर्याची आणि नशिबाची अत्यंत कठोर परीक्षा घेणारे आहेत. कळत नकळत केलेली तुमची एक चूक तुम्हाला थेट रस्त्यावर आणू शकते. ज्या लोकांवर तुम्ही स्वतःपेक्षा जास्त विश्वास ठेवला, ज्यांच्यासाठी रात्रीचा दिवस केला, तेच लोक 5 ऑगस्ट पूर्वी तुमचा बळी देऊन स्वतःचा फायदा करून घेण्याच्या तयारीत आहेत मित्रांनो. त्यामुळे सावध राहा. नक्षत्राचे भयंकर फेरे आणि ग्रहाचा हा विनाशाचा खेळ तुमचे हस्ते खेळत्या विषयी एका रात्रीत उलथापालथ करून टाकू शकतो. शनिदेव आणि साक्षात महादेवाचा हा सर्वात मोठा व अंतिम इशारा आहे मित्रांनो. त्याकडे दुर्लक्ष करण्याची चूक मात्र अजिबात करू नका, नाहीतर आयुष्यात कधी भरून न निघणारा पश्चाताप तुमच्या वाट्याला येईल. पण थांब, या महाभयंकर संकटाच्या काळातही तुमच्यासाठी एक अत्यंत गुप्त आणि महाचमत्कारिक योगाचा मार्गही उघड होतोय. कारण 5 ऑगस्टच्या रात्री असा एक अकालनीय बदल घडणार, जो तुमच्या शत्रूची कारस्थान उद्ध्वस्त करून तुमच्यासाठी अथांग संपत्ती, अडकलेले लाखो रुपये आणि हक्काची प्रतिष्ठा मिळवून देणार आहे. ग्रहाचे हे महातांडव तुम्हाला उद्ध्वस्त करणार की तुमचे भाग्य उजळणार? 1 ते 10 ऑगस्ट दरम्यान तुमच्यासोबत नक्की कोणत्या 5 घटना घडणार आणि कोणती एक चूक तुम्हाला कंगाल बनवू शकते? आणि शेवटी महादेवाचा तो कोणता एक गुप्त तोडगा आहे, उपाय आहे, जो तुम्हाला या विनाशाच्या चक्रातून तुम्हाला व तुमच्या कुटुंबाला सुरक्षित बाहेर काढू शकतो? हे सत्य जर तुम्ही आजच जाणून घेतले नाही, तर कदाचित उद्या खूप उशीर झालेला असेल. म्हणूनच स्वतःच्या भविष्याचे आणि कुटुंबाचे रक्षण करायचे असेल, तर ही भविष्यवाणी अगदी शेवटपर्यंत आणि एकाग्रतेने नक्की बघा. तर कन्या राशीच्या जातकांनो, 2 ऑगस्टच्या रात्रीपासूनच सौंदर्य आणि आकर्षणाचा कारक मानला जाणारा शुक्र ग्रह तुमच्या अष्टम भावात प्रवेश करतोय. कन्या राशीच्या जातकांसाठी अष्टम भाव हा अचानक घडणाऱ्या घडामोडीचा असतो, गुप्त गोष्टीचा आणि मोठ्या बदलाचा मानला जातो. जर गेल्या अनेक महिन्यापासून तुमच्या वैवाहिक आयुष्यात किंवा प्रेम संबंधात दुरावा आला असेल, संशयाचे भूत डोक्यावर बसले असेल, तर या काळात शुक्र अचानक मोठा चमत्कार घडून आणेल. जोडीदाराचे मन परिवर्तन होऊन जुने ताणतणाव विसरून जातील आणि नात्यात पुन्हा पूर्वीसारखा गोडवा निर्माण होईल. परंतु याच अष्टम शुक्राच्या स्थितीमुळे कन्या राशीच्या जातकांना एक अत्यंत भयंकर इशाराही दिला जातोय. कारण या 10 दिवसात तुमच्या घरातील, वैयक्तिक आयुष्यातील किंवा गुप्त व्यवसायाची कोणतीही माहिती तिसऱ्या व्यक्तीसमोर उघड करण्याची चूक मात्र अजिबात करू नका. लक्षात घ्या मित्रांनो, कारण तुमच्याच जवळचे काही लोक या गुप्त माहितीचा गैरफायदा घेऊन तुमच्या पाठीमागे भयंकर कट कारस्थान रचू शकतात आणि तुमच्या नात्याला पुन्हा वीस कालवण्याचा प्रयत्न करू शकतात. या काळात बाहेरच्या लोकांवर आंधळा विश्वास ठेवणं तुम्हाला खूप महागात पडू शकतं. यासोबतच आरोग्याच्या दृष्टीने अष्टम शुक्र तुम्हाला गोड पदार्थाकडे, बाहेरच्या चमचमीत खाण्याकडे व आवाजवी आकर्षणाकडे खेचून नेईल. त्यामुळे तुमचं वजन अचानक वाढू शकतं. पोटाशी संबंधित त्रास किंवा गुप्त आजार उद्भवण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे या 10 दिवसात स्वतःच्या जिभेवर, खाण्यापिण्याच्या सवयीवर आणि अनैतिक संबंधापासून दूर राहून नियंत्रण ठेवणे तुमच्या आरोग्यासाठी आणि भविष्यासाठी अत्यंत गरजेचं आहे मित्रांनो. त्यासोबतच 3 ऑगस्टला अत्यंत क्रूर आणि अग्नितत्व मानला जाणारा जो मंगळ ग्रह आहे, तुमच्या पंचम भावात ठाण मांडणार आहे. कारण कन्या राशीच्या जातकांसाठी मंगळाचे हे भ्रमण तुमच्या आत प्रचंड आत्मविश्वास, धैर्य आणि एकाच वेळी अनेक कामे पूर्ण करण्याची ऊर्जा निर्माण करतो. जे लोक निर्णय घेण्यात अडकत होता, त्यांना आता धडाधडीने पावले उचलण्याची ताकद मिळेल. परंतु मंगळाची हीच उग्र ऊर्जा तुमच्या रक्तातील उष्णता वाढून तुम्हाला क्षणात चिडचिड्या आणि अतिउग्र बनवू शकतात. त्यामुळे हाताशी आलेले कामे बिघडू शकतात. कामाच्या ठिकाणी किंवा व्यवसायात मंगळाचा हा प्रभाव तुमच्यावर अतिरिक्त ताण निर्माण करू शकतो. कार्यालयात तुमच्या मेहनतीचे श्रेय दुसराच व्यक्ती बळकवण्याचा प्रयत्न करेल किंवा वरिष्ठ अधिकारी विनाकारण तुमच्या चुका काढू शकतात. अशा वेळी रागाच्या भरात कोणतीही टोकाची प्रतिक्रिया देऊ नका किंवा घाईघाईत नोकरी सोडण्याचा विचार करू नका. संयम आणि शांतता ठेवून तुम्ही या परिस्थितीवर मात केली तर मंगळ तुम्हाला मोठी सत्ता आणि पद प्रतिष्ठा मिळवून देईल. या काळात सर्वात मोठी काळजी वाहन चालवताना आणि स्वतःच्या शरीराची काळजी घ्यावी. रस्ता पार करताना असो किंवा गाडी चालवताना अतिवेग पूर्णपणे टाळावा, कारण अचानक दुखापत किंवा अपघाताचे भयंकर योग बनत आहेत. जर तुम्ही जिम किंवा वर्कआउट करत असाल तर जास्त जड वजन उचलणे सुद्धा टाळावे, अन्यथा स्नायूमध्ये भयंकर ताण येऊ शकतो. परंतु पंचमातील
मंगळाचा हा धोका फक्त ही सुरुवात आहे मित्रांनो. 5 ऑगस्टच्या रात्री जेव्हा 3 मोठे ग्रह एकत्र येतील, तेव्हा असा कोणता गुप्त शत्रू तुमचा घात करणार हे पुढे जाणून घ्या. कारण अशी भयंकर माहिती अजून बाकी आहे मित्रांनो. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. चा दिवस कन्या राशीच्या जातकांसाठी या संपूर्ण ऑगस्ट महिन्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरणार आहे. या दिवशी बुध पूर्वस्थितीत येऊन सूर्य आणि गुरु ग्रहाच्या युतीत आल्यामुळे तुमच्या कुंडलीत एक अत्यंत शक्तिशाली शत्रुहंता योग तयार होत आहे. जे लोक गेल्या अनेक दिवसांपासून तुमच्या पाठीमागे कुभांड रचत होते, तुमच्या विरुद्ध गुप्त चाल खेळत होते, त्यांचा मुखवटा या काळात फाटणार आहे. जे तुमचे वाईट चिंतत होते किंवा तुम्हाला उद्ध्वस्त करायला निघाले होते ते स्वतःच्या जाळ्यात भयंकर अडकणार आहेत. या त्रिग्रही योगाचा सर्वात मोठा आणि सकारात्मक प्रभाव तुमच्या आर्थिक स्थितीवर आणि अडकलेल्या कामांवर पडणार आहे. जर तुमचे लाखो रुपये कुठे अडकले असतील, व्यापार व्यवसायात मंदी चालली असेल किंवा कोर्ट कचेरीच्या प्रकरणात तुम्ही त्रस्त असाल, तर 5 ते 7 ऑगस्ट दरम्यान अचानक एक सुवर्ण मार्ग मोकळा होईल. सरकारी कामांमधील सर्व अडथळे दूर होऊन तुम्हाला दणदणीत विजय मिळेल आणि अनपेक्षित मार्गाने मोठा धनलाभ होण्याची प्रबळ शक्यता निर्माण होईल. परंतु या काळात ग्रहांचा एक अतिशय महत्त्वाचा इशारा लक्षात ठेवणे गरजेचे आहे. कोणत्याही नवीन करारावर, अग्रीमेंट, पैशांच्या मोठ्या देवाणघेवाणीवर किंवा कायदेशीर कागदपत्रांवर नीट वाचल्याशिवाय सही करू नका. भावनावश होऊन किंवा जुन्या मित्रांवर आंधळा विश्वास ठेवून कोणाचीही पैशांची जामीनकी घेऊ नका. व्यवसायात हिशोब पूर्ण चोख ठेवला तर हा काळ तुम्हाला प्रचंड श्रीमंती आणि समाजात मानसन्मान मिळवून देईल. कन्या राशीच्या जातकांसाठी सध्या ग्रहांची स्थिती अत्यंत संवेदनशील बनली आहे. तुमच्या राशीचा स्वामी आणि धनभावात वक्री चालीत भ्रमण करणारे शनिदेव आता तुमच्या प्रत्येक कर्माचा, कष्टाचा आणि सहनशीलतेचा कडक हिशोब घेण्यास सज्ज झाले आहेत. भूतकाळात तुम्ही जितका त्रास सहन केला, लोकांनी तुम्हाला जितके विनाकारण हिणवले किंवा तुमचे हक्क हिरावून घेतले, त्या सर्व त्रासांचे सव्याज फळ देण्याची वेळ आता स्वतः शनिदेवाने आणली आहे. शनीची ही चाल तुमच्या आयुष्यातील सर्व अन्यायाचा शेवट करणार आहे. ज्या नोकरीसाठी, प्रमोशनसाठी किंवा चांगल्या संधीसाठी तुम्ही गेल्या अनेक महिन्यांपासून किंवा वर्षांपासून 1 ते 2 मार्कांनी हुकत होता, तीच संधी आता फिरून अत्यंत सन्मानाने तुमच्या हातात चालून येणार आहे. समाजात तुमची घसरलेली प्रतिष्ठा पुन्हा नव्याने निर्माण होईल आणि तुमच्या बुद्धिमत्तेचा लोहा संपूर्ण जग मान्य करेल. जुनी कठीण कर्जे फेडण्यासाठी आणि अडकलेला हक्काचा पैसा परत मिळवण्यासाठी हा वक्री काळ तुमच्यासाठी अत्यंत वरदान ठरणार आहे. फक्त या काळात शनिदेवाची एक सर्वात मोठी अट आहे: तुमची वाणी आणि आचरण शुद्ध ठेवा. रागाच्या भरात कोणाचाही अपमान करू नका किंवा घरातील सदस्यांवर आणि मजुरांवर आरडाओरडा करू नका. मन स्थिर ठेवणे थोडे कठीण जाईल. तुमच्या मनात एकाकीपणा आणि संशयाचे भूत उभे राहील. परंतु घाबरू नका, कारण ही फक्त ग्रहांची परीक्षा आहे. जर तुम्ही संयम ठेवला तर शनिदेव तुम्हाला शून्यातून जग जिंकण्याची ताकद देतील. परंतु या महातांडवाच्या चक्रातून स्वतःचे, कुटुंबाचे आणि पैशांचे रक्षण कसे करायचे? 5 ऑगस्टपूर्वी करायचा तो एक गुप्त महातोडगा कोणता? जाणून घेण्यासाठी शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा भाग अजिबात मिस करू नका. या 10 दिवसांच्या ग्रहांच्या महाकुंभाचा पूर्ण सकारात्मक फायदा मिळवण्यासाठी आणि दुष्परिणामांची तीव्रता पूर्णपणे नष्ट करण्यासाठी आपल्या ऋषीमुनींनी सांगितलेले 3 अत्यंत सोपे आणि प्रभावी उपाय कन्या राशीच्या जातकांनी तात्काळ सुरू करायचे आहेत. पहिला महाउपाय म्हणजे वजा दर. शनिवारी हाताखाली काम करणाऱ्या मजुरांना, गरजूंना किंवा दिव्यांगांना अन्नाचे दान करा अथवा चहा नाश्ता द्या. तसेच शनिवारी संध्याकाळी नियमाने पिंपळाच्या झाडाखाली मोहरीच्या सरसो तेलाचा दिवा लावून शनिदेवाची प्रार्थना करा. दुसरा महाउपाय म्हणजे वजा सध्या श्रावणाचा अत्यंत पवित्र महिना सुरू असल्यामुळे दर सोमवारी एका तांब्याच्या तांब्यात थोडे कच्चे दूध, स्वच्छ पाणी आणि काळे तीळ टाकून शिवलिंगावर श्रद्धापूर्वक अभिषेक करा. हा उपाय केल्याने तुमच्या डोक्यावरील अपघाताची सावली, मानसिक ताण, भीती आणि शंका क्षणात नष्ट होतील. तसेच मंगळाच्या उग्र रागावर नियंत्रण मिळवण्यासाठी आणि शत्रूंच्या कटकारस्थानांचा चक्काचूर करण्यासाठी दररोज किंवा दर मंगळवारी सकाळी हनुमान चालिसाचा पाठ नक्की करा. तिसरा आणि अत्यंत गुप्त बोनस तोडगा. 10 ऑगस्टपर्यंत घराबाहेर पडताना तोंडात एक लवंग ठेवा आणि कोणत्याही महत्त्वाच्या कागदावर सही करताना निळ्या रंगाच्या पेनचाच वापर करा.
रोज सकाळी घराच्या मुख्य दरवाजावर थोडे हळदीचे पाणी शिंपडा. यामुळे शत्रूंचे कोणतेही कटकारस्थान तुमच्या घराच्या उंबरठ्याबाहेरच जळून खाक होईल. हे सोपे तोडगे तुमच्या आयुष्याभोवती एक संरक्षणात्मक ढाल तयार करतील आणि ग्रहांचा महाभयंकर कोप टाळून तुम्हाला अमाप यश मिळवून देतील. कन्या राशीच्या जातकांनो, 1 ते ऑगस्ट 10 दरम्यानचा हा काळ तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरणार आहे. जर तुम्हाला ग्रहांचा हा महाकोप टाळून शनिदेवाची आणि महादेवाची कृपा मिळवायची असेल तर आत्ताच्या आत्ता कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने जय शनिदेव आणि हर हर महादेव नक्की लिहा. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना, विशेषतः कन्या राशीच्या मित्रांना तात्काळ शेअर करून त्यांचा जीव वाचवा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका.